दोन पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सामन्याला नक्कीच सुरुवात देखील पाहायला मिळेल. दोन्ही 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाले. 12 खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर संदेश जोशी साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय की त्यांनी देखील जायचंय. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. मी दादांना विनंती करतोय की त्यांचे इथं स्वागत केलं जाईल. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरवाडी. त्यानंतर रुपेश दादांचं देखील स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय रुपेश दादा तुमचंही स्वागत केलं जाईल. नक्कीच सुहागन कराल साहेबांना देखील विनंती असेल त्यांचंही स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय त्यांचंही स्वागत केलं जाईल. मॅच स्टार्ट करायची तुम्ही, कारण ज्या स्पर्धेला ते बॅट दिले साहेबांनी ते मान्यवरांचं स्वागतही करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. सामन्याला सुरुवात देखील पाहायला मिळते. पहिलाच बॉल बाट चिन्हरज केली जाते. क्षेत्ररक्षण भरपूर चांगले इफेक्ट देतोय आणि इथून एक सिंगल मिळाली. सिंगलच्या वतीनं श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली. सध्या स्वागत केलं जातं. आपण पाहतोय साहेबांचं. वेळात वेळ काढून तुम्ही व्यासपीठावर दिली. गॅप मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं करा. फंबलिंग पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. कदाचित जर हा जल टिपला असता तर मोठा धक्का बसला असता, परंतु या चुका सुधारावं लागतील टीम क्षेत्ररक्षक करत असताना टीम झुमापट्टी टीमला. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय राजन एक्सप्रेस गोलंदाज. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूचं नाव सध्या चर्चेत आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. उसळी थोडीशी जास्ती पाहायला मिळते. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. खेळपट्टी पाहिली तर भरपूर चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा त्या स्ट्रेट टॉप मध्ये बॉल उडवला जातोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. अजून एक सोपा झेल सोडला जातोय. महत्वाची विकेटची कॅच सुटली तर मॅच सुटली असं परिस्थिती पाहायला मिळते झुमापट्टी टीम कडे. एक एक झेल भरपूर महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. ज्या खेळाडूला एकच सिंगल मिळाले आणि एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॅट चिन्हरीच पुन्हा एकली लागली जाते. आता चुक्या होणार नाहीयेत आणि इथं पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम लवाळी टीमला फलंदाज मंगेश हा फलंदाज बाद झालाय. चांगली बॅटिंग करायची होती. पहिले पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कुठेतरी कमी पाहायला मिळते लवाळी टीम कडे. आणि एक महत्वाचा विकेट सध्या मैदानाच्या आत बाहेर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 3ऱ्या क्रमांकावरती रोहिदासला पाहतोय. या षटकाचा आपण विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असेल. पाहायचं शेवटच्या बॉलवरती काय घडेल. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय राजन. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. राजनला पाहतोय. कमालीची बॉलिंग राहिली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग सध्या राहिली गेली आहे. म्हणजे झुमापट्टी टीम कडे कुठेतरी बॉलिंग लाईन भरपूर चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे. शेवटच्या बॉलवरती प्रहार केला जातोय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. षटकार
आणि इथं षटक क्रमांक पहिलं संपलं जाते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. नक्कीच खेळाडूसाठी संधी असणार षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी. दोन्ही टीमकडे बॅटिंग लाईन करत असताना जर षटकार हॅट्रिक मारली तर संदेश हजारे साहेबांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि गोलंदाजांनी जर विकेट हॅट्रिक काढली तरी 2000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल संदेश हजारे साहेबांकडून. कॅश प्राइज दिला जाईल. खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. विकेट साठी आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिले षटक संपले. पॉवर प्लेचं एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकीवरती पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये कुठेतरी धावा कमी होते आणि शेवटच्या बॉलवरती रोहिदासच्या बॅट मध्ये एक दमदार षटकार पाहायला मिळाला. संघाचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. गोलंदाज स्ट्राईक वरती गोलंदाज पाहतोय आपण युवराज. छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. युवराज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल भिरकावला जातोय. उंची जास्ती लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चुकी होणार नाहीये. युवराजने दाखवली पॉवर. छोटा पॅक बडा धमाका. धक्का क्रमांक दुसरा पाहायला मिळतोय. टीम बॅटिंग करत असताना लवाळी टीम फलंदाज बाद होतोय. गणेशला जीवदान भरपूर वेळा आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु यावेळेस थोडंसं टायमिंग थोडंसं कमी राहिलं गेलं. ताकद थोडीशी कमी राहिली गेली आणि क्षेत्ररक्षकांनी झेल भरपूर चांगलं कॅरी केला आणि तो दुसरा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना लवाळी टीमला गणेश हा फलंदाज बाद झालाय. म्हणजे रोहिदासच्या बॅटमध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला म्हणजे त्या खेळाडूकडे अपेक्षा असणार मोठ्या फटक्यांची. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 40-45 धावा येणं भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10 धावा. त्याच्यानंतर गोलंदाज आपण युवराजला पाहतोय ज्यांनी पहिल्या बॉलवरती महत्वाचा विकेट तंबूच्या आसरा लावला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतोय गणेश. गणेशला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये राहणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. टार्गेट सेट करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जाणार बॉल. पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल. एक अव्वंतर धाव मिळेल आणि एक अव्वंतर धावाने धावसंख्येत बदल. 11 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम लवाळी टीमकडे पाहायला मिळतो. 4 षटकांची मॅच सध्या पाहायला मिळते. दुसरं षटक चालू असताना युवराजचं कौतुक केलं पाहिजे. कमी वेळामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक नाव पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोडीशी लेंद वेगळ्या रीतीने पाहायला मिळते. पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल आणि एक अव्वंतर धाव मिळाली गेली. एक अव्वंतर धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. 12 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय गणेशला. गोलंदाज स्ट्राईकवरती युवराजला पाहतोय आपण पुन्हा एकदा तयार. आज प्रत्येक गावामध्ये पाहिलं तर 3-3 टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 असो 4 असो 2 असो. आणि इथून पाहायचं काय घडलं जाईल. पंचांचा इशारा नो बॉल. म्हणजे जी लाईन पाहतोय आपण ना त्या लाईन वरती बॉल बाहेर पडला असेल आणि पंचांचं लक्ष भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं नो बॉल दिला आहे आणि फ्री हिट असेल मला वाटतं. फ्री हिटचा बॉल असणार आहे. नोची एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतो. फ्री हिटचा बॉल. बॅट छेनरीज लागली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फ्रीडच्या बॉलवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता तर टार्गेट थोडंसं मोठं पाहायला मिळाला असता. स्ट्राईक मिळाले रोहिदासच्या बॅटमध्ये एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच इथं मान्यवर इथं रजा घेता. नक्कीच आपल्याला शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. मी खरंच विनंती करतोय संदेश आजोरे साहेब असतील, त्याच्यानंतर सोमेश्वर मसने साहेब, जयवंत मसने साहेब, मोहन मसने साहेब आणि त्यांच्या सोबतीला पूर्ण त्यांची मित्रवर्ग असतील. मी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरेवाडी तुमचं सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा बॅटची नरीज लागली जाते. गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे.
युवराजला पाहतोय, भरपूर चांगली बॉलिंग राहिली गेली युवराजची, त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय, गॅप मध्ये फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा झेल सोडला जातोय, एक सिंगल मिळते, दुसरीचा प्रयत्न थोडस करा, फंबलिंग पाहायला मिळतोय, जिथे एक सिंगल मिळते तिथे एक एक्स्ट्रा धाव, पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना ह्या धावा तुम्हाला महागड्या ठरू शकतात, एक एक धाव भरपूर महत्वाची असते क्रिकेटमध्ये, थोडस करा, फंबलिंग पाहायला मिळाल, 2 धावा मिळतील, 2 धावीच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली तर 18 या आकड्यावरती पाहायला मिळते, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावला आणि त्याच्यानंतर कमबॅक करण्याचं सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, फलंदाज गणेश आणि रोहितदास हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, स्ट्राईक गेटवरती गणेशच्या बॅट बंद देखील मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील, क्या बात आहे, फटका भरपूर चांगला, क्षेत्ररक्षकाच्या ठोक्यावरून बॉलला ट्रॅव्हल केला जातोय, एक सिंगल मिळते, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, म्हणजे मला वाटते खेळपट्टी पाहिली तर 2 धावा काढणं भरपूर अवघड आहे, एक शॉट असणार आहे, एकच धाव दिली जाईल, 19 धावा, एक शॉट आहे आणि एकच धाव दिली जाईल आणि 19 धावा सध्या दाखल पाहायला मिळाल्या, बॉलिंग लाईन भरपूर चांगली सध्या पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं कुठेतरी क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल टीम जुमापट्टी टीमला, क्या बात आहे, ठप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरून जाणारा बॉल, पंच आमच्याकडे बोलतात, फाईट पेस गतीने टाकण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, युवराज हा गोलंदाज पाहतोय, परंतु कुठेतरी ताकद थोडीशी कमी पाहायला मिळते, पिच पाहिला तर थोडासा बॅटिंग लाईन करणं भरपूर अवघड असणार आहे आणि मोठे फटके मारणं अवघड असणार आहे, कारण खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, षटकार चौकार सहजरित्या जातील, परंतु कठीण वाटते, क्या बात आहे, स्ट्रेट टॉप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय, फटका पुन्हा फसला जातोय, आता चुकी होणार नाहीये, अजून एक धक्का बसेल, धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद होईल, गणेश बॅक टू द डगआउट, रोहितदास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे त्याच्या बॅट मध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळालाय, प्रयत्न भरपूर चांगला राहिला होता, त्याच्यानंतर स्ट्रेट ऑफ मध्ये जर पाहिला तर 6 थोडस लांब पाहायला मिळतोय आणि थोडा फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, हरिदास हा फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक, मयूर हा गोलंदाज पाहतोय, 12 बॉलचा खेळ इथं संपला गेला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 20 या आकड्यावरती पाहायला मिळते, म्हणजे 12 बॉलचा खेळ संपला गेल्याने
2 नो बॉल फेकल्यानंतर गोलंदाज बाद ना? नक्कीच या स्पर्धेचा नियम असणार कुठल्याही गोलंदाजाने 2 बॉल न टाकले तर तो गोलंदाज बाद केला जाईल. पूर्ण टीम्सनं लक्ष असू द्या. त्याच्या जागी गोलंदाज गणेशला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा फटका ताकदीचा वापर जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु ताकद कुठेतरी कमी पाहायला मिळाली होती. परंतु हा बॉल मला वाटते फ्रीडचा बॉल होता. पंच धावा किती? 2 ना? 2 धावा. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्येत बदल. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय लवाळीवाडी टीम कमालीची बॅटिंग राहिली. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. खूप उशिराने हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जरी बॉलिंग लाईन कमी असली तरी बॅटिंग लाईनीची ताकद आमच्याकडे आहे अशी जुमापट्टी टीमचे खेळाडू म्हणत असतील. परंतु बॅटिंग लाईन पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कुठल्या रीतीने बॅटिंग करेल. अजून टार्गेट सेट बाकी आहे व्हायचा कारण मैदानाच्या आतमध्ये आहे फलंदाज रोहिदासला पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. बॉल थ्रोमध्ये स्वतः गोलंदाज पाहतोय. आता चुक्या होणार नाहीये. ज्या खेळाडूंकडे बॅटिंग षटकार चौकार पाहायला मिळाले होते तो फलंदाज कुठेतरी कमी पडला आणि इथून झेल कॅरी केला जातो आणि इथं अजून एक धक्का बसेल. फलंदाज आपण पाहतोय रोहिदास हा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय नारायण. चांगली बॅटिंग करावं लागेल नारायण या फलंदाजाला कारण अजूनही जर या षटकातला विचार केला तर काही गोलचा खेळ बाकी असेल. 4 षटकांची मॅच पाहायला मिळते. 3रं षटक चालू असताना काही गोलचा खेळ बाकी. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नारायणला. पाहायचं नारायण किती मोठे फटके पाहायला मिळतील त्याच्या बॅट मधनं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. सचिन सुर्वे यांसकडनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाला गेला आणि असलं तर विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर मारली आणि चौकार हॅट्रिक जर मारली तर संदेश आजारे साहेबांकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक म्हणजे बॅटिंग साठी देखील संधी आहे. गोलंदाजासाठी देखील संधी आहे. पुढे या मैदानाकडे गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि जर पाहिलं तर 5 एनर्जी लागली जाते. फलंदाज होईल 5 आणि
नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. नो बॉलची एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने 35 धावा दाखलवरती पाहायला मिळाले आणि फ्री हिट वरती पाहायचे काय घडणार. संधी आहे फलंदाज आपण पाहतोय हरिदासला. हरिदासच्या बॅट मध्ये जर बॉल सापडला तर नक्की सीमापर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ते प्रयत्न होतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. तर हिम्मतला मात्र बॉलिंग भरपूर चांगली करावं लागेल. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. 10-12 पावलांचा रनअप. हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती. क्रॉस द लाईन शॉर्ट पिच त्याच्यावरती केलाय आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. खरा फंबलिंग पाहायला मिळते, परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार. चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4 धावा मिळतील आणि या 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा दाखलवरती पाहायला मिळालं. पहिलं सत्र इथं संपलं गेलंय आणि पुढच्या इनिंग मध्ये येणारे 24 बॉल मध्ये 40 धावांचा टार्गेट गाठायचंय. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जुमापट्टी ब टीमला. त्यानंतर या स्पर्धेला पाहिलं तर भीमसेना करोळे मॅन ऑफ द सिरीज सायकल मोरे 11 गावठणवाडी टीम्स आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करणारे यंगस्टार पाली. जर दोन्ही टीम्स आले असतील तर तिसरी मॅच असणार पहा अस्सलवाडी अमोल आणि हशाची पट्टी. जर बघत असतील लवकर येण्याचा प्रयत्न केला, कारण थोडासा प्रॉब्लेम आहे. मोरे 11 गावठणवाडी त्यांचा टीमचा थोडासा प्रॉब्लेम असणार आहे, त्याच्यामुळे अस्सलवाडी आणि हशाची पट्टी जर पाहत असतील लाईव्ह तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. हॅलो हॅलो आणि खरं तर आयोजकांची सूचना आली बा, जे काय टीमच्या फॉर्मॅलिटी असतील ती मॅच झाल्यानंतर आयोजकांशी संपर्क साधा. खास करून दोन्ही टीमचे कॅप्टन्स असतील, ज्या काय ज्या तुमच्या फॉर्मॅलिटीज असतात त्या आयोजकांकडे नंतर संपर्क साधायचा मॅच झाल्यानंतर. जाऊया मॅचकडे. मॅचमध्ये थोडंसं आवाजामध्ये चेंजेस पाहायला मिळेल. याच स्पर्धेचे चांगले व्यक्तिमत्व. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत जोडले जातील नितीन पारदी, एक चांगले समालोचक या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. हॅलो चेक. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. तर जुम्मापट्टी संघाकडनं फलंदाजी पाहायला मिळते राजेश आणि मयूर. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश बांगारे आणि जुम्मापट्टी संघाकडनं सलामीची जोडी पाहायला मिळते राजन आणि मयूर. यानंतर होणारा सामना अस्सलवाडी अमोल वर्सेस आशाची पट्टी. जर हे दोन संघ आले असतील तर त्याने स्टेजवर संपर्क साधा. तर स्ट्राईकला आपण पाहू शकाल मयूर आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय राजन. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय गणेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय लवाळवाडी संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय गोलंदाज गणेश. पहिला पॉवर प्लेचा षटक. कमी धावा द्याव्या लागतील लवाळवाडी संघाला.
तर विजयासाठी जुमापट्टी संघाला 40 धावांची गरज असताना तर स्ट्राईकला आपण पाहू शकाल मयूर, तर नॉन स्ट्राईकला राजेश. पहिला चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या ठिकाणी एकच धाव. चांगली रनिंग पाहायला मिळते जुमापट्टी संघाकडनं. पहिल्या चेंडूवर सन्मान दिल्यानंतर एक धाव मात्र या ठिकाणी जुमापट्टी संघाला मिळाली जाते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या बॉलवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती गणेशच्या माध्यमातून. या ठिकाणी चांगला फटका आणि चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. विचार केला तर हे बॉल द्या बॉल. तर विचार केला तर पहिला चेंडू मात्र चांगला हाताळा होता गोलंदाज गणेशाने. मात्र दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला राजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला चालू असताना पॉवर प्लेच्या मात्र दुसऱ्या चेंडूवर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती जुमापट्टी संघाकडनं. या ठिकाणी वाईट चेंडू. गोलंदाजीचा विचार केला तर वाईट चेंडू हाताळला गेलाय तो गणेशच्या माध्यमातून. गोलंदाजाचा विचार केला तर पहिला चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळला होता. त्यानंतर मोठा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा एक स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तोपर्यंत एकच धाव. एकच धावेवर समाधान पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची चान्स आणि या ठिकाणी रनआउटची विकेट पाहायला मिळते जुमापट्टी संघाची मयूरच्या माध्यमातून. विचार केला तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नव्हते, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल सुटल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. मात्र ह्या धावेमध्ये जुमापट्टी संघाचे मयूर या बॅटरची विकेट पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावसंख्येवर पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतो जुमापट्टी 7 धावसंख्येवर पहिला विकेट पाहायला मिळतोय तो जुमापट्टी संघाकडनं मयूरच्या माध्यमातून. तर आता बॅटिंग मार्कवर आपण पाहायला मिळतोय तो हेमंत. विचार केला तर पहिला विकेट पाहायला मिळाला जुमापट्टी संघाकडनं पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गणेशच्या माध्यमातून. या ठिकाणी चांगला फटका, गॅप सिलेक्शन, चेंडू जाईल सीमारेखा पार. 1 बाउन्स, चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. तर फलंदाजीचा विचार केला तर राजन मात्र मोठमोठाले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला चालू असताना या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप सिलेक्शन, चेंडू जाईल मात्र या ठिकाणी लाईटचा खांब असल्यामुळे या ठिकाणी चेंडू आडला गेलाय आणि या चेंडूवर मात्र 2 धावा. 2 धावावर समाधान मानावं लागेल ती जुमापट्टी संघाला. विचार केला तर नशिबाचा चौकार हा अडला गेलाय जुमापट्टी संघाचा. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. षटक क्रमांक पहिला चालू असताना 13 धावसंख्येवर पाहायला मिळतोय तो जुमापट्टी संघ. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, रनआउट. मात्र या ठिकाणी फंबल, क्षेत्ररक्षण मात्र चुका करतोय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक पहिला समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. विचार केला तर पुन्हा एकदा विकेटची चान्स होती, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आपल्याला चुका पाहायला मिळाल्या. या ठिकाणी मात्र एकच धाव दिली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर
चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती जुमापट्टी संघाकडनं. विजयासाठी 40 धावांची गरज असताना या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहायला मिळते, मात्र त्याच प्रकारे गोलंदाजी सुद्धा करावी लागेल ती लवळवाडी संघाला. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय लवळवाडी संघाकडनं रोहिदास. तर जुमापट्टी संघाचा विचार केला तर ज्या बॅटरने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या रचली गेली तोच बॅटमन आपल्याला पाहायला मिळतोय राजन जुमापट्टी संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये मात्र याच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. तर दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय ते या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तोपर्यंत एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एकच धाव. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती लवळवाडी संघाकडनं. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र चांगला हाताळला गेला, एकच धाव दिली गेली ती जुमापट्टी संघाला. या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लवळवाडी संघाकडे. या ठिकाणी होते विकेटचे पतन, हेमंत ची विकेट आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक 2. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती रोहिदासच्या माध्यमातून. गोलंदाजीचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र चांगला हाताळला गेला होता, त्या चेंडूवर एकच धाव. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालाय लवळवाडी संघाकडनं गोलंदाज रोहिदासच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 चालू असताना आपल्याला जुमापट्टी संघाची या ठिकाणी 2 विकेट पाहायला मिळतात. तर गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहिदासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र एकच धाव. विचार केला तर क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे पाहायला मिळते लवळवाडी संघाकडनं. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली लेंथ पाहायला मिळते ती रोहिदासच्या माध्यमातून. कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल राजन. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी, स्पेस. यानंतर होणारा सामना अस्सलवाडी अमोल वर्सेस आशाची पट्टी. जर हे 2 संघ आले असतील तर टॉचविन साठी या कर्णधार या ठिकाणी चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 2 धावाचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एकच धाव दिली जाते. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहिदासच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. गोलंदाजीचा विचार केला तर कमबॅक पाहायला मिळतोय लवळवाडी संघाकडनं गोलंदाजीमध्ये रोहिदासच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 चालू असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहिदासच्या माध्यमातून. कमबॅक पाहायला मिळतो या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. रोहिदासचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आपण रोहिदास पाहायला मिळाला. मात्र याच रोहिदासच्या गोलंदाजी मध्ये फक्त 4 धावा पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. विजयासाठी 22 धावांची गरज. गोलंदाजीचा विचार केला तर दुसरी गोलंदाजी आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला रोहिदासच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर 3रा षटक घेऊन येतोय
गणेश भला. विचार केला तर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. तर तिसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय गणेश भला. तर स्ट्राईक मार्कवर आपण पाहू शकतोय भरत. तर नॉन स्ट्राईकला राजन. या ठिकाणी आमचे बेकरे गावचे गायक मनोजदादा कराळे यांचे आगमन झालेले आहे. तरी त्यांनी स्टेजवर येऊन या ठिकाणी चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार. गोलंदाजीचा विचार केला तर नो बॉल. या ठिकाणी 9 चेंडू आणि 5 धावा. मात्र या ठिकाणी गोलंदाजीचा विचार केला तर पहिला चेंडू मात्र 9 चेंडू आणि या चेंडूवर चांगला समाचार पाहायला मिळाला जुम्मा पाटी संघाकडनं भरतच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. या ठिकाणी फ्री हिट चेंडू. या ठिकाणी चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मात्र फ्री हिटचा चेंडू. या ठिकाणी दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. चांगल्या प्रकारे प्रयत्न पाहायला मिळाले या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं. मात्र फ्री हिट चेंडू असल्यामुळे या ठिकाणी विकेट दिली जाणार नाही. मात्र या ठिकाणी जेल सुटली होती. या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळाल्या फ्री हिटच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि दांडी गुल. या ठिकाणी भरतच्या विकेटचे पतन. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. गोलंदाजीचा विचार केला तर पहिला चेंडू मात्र नो हाताळला गेला होता. त्यानंतर आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय तो गणेशच्या माध्यमातून. गणेशचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल जुमापाटी संघाकडनं नंदू. षटक क्रमांक 3 चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवर. तर गोलंदाजीवर आपण पाहू शकाल गणेश भांगारे भला. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. कमबॅक पाहायला मिळतोय लवाळवाडी संघाकडनं गोलंदाजीच्या माध्यमातून. विजयासाठी 40 धावसंख्येची गरज असताना जुम्मापाटी संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय नंदूच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठल्याही प्रकारे चुकी करत नाही. पुन्हा एकदा विकेटचे पतन होत आहे नंदू. तर विचार केला तर चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो लवाळवाडी संघाकडनं. लवाळवाडी संघाचा विचार केला तर गोलंदाजीचा भरणा पाहायला मिळतोय लवाळवाडी संघाकडनं. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो लवाळवाडी संघाकडनं. विचार केला तर पहिला चेंडू मात्र 9 चेंडू फेकल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय तो गणेशच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज गणेश. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल जुमापाटी संघाकडनं गणेश. स्ट्राईक मार्कवर पाहायला मिळतोय. या ठिकाणी चांगला फटका. गोलंदाज चेंडू खाली येईपर्यंत रनआउटची चान्स. मात्र रनआउटचा विकेट पाहायला मिळतोय गणेशच्या माध्यमातून. चांगली कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. विचार केला तर गणेश हा रनआउटच्या तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा जुमापाटी संघाकडनं विकेटचे पतन पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. मात्र आता बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल केतन जुमापाटी संघाकडनं. विचार केला तर
गोलंदाजीमध्ये कमबॅक पाहायला मिळतोय लवाळवाडी संघाकडनं. जुम्मापट्टीचा संघाचा विचार केला तर 40 धावांची विजयासाठी गरज असताना जुम्मापट्टी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल या ठिकाणी. डॉट डिलिव्हरी सर्राईक गोलंदाजी पाहायला मिळाली ती लवाळवाडी संघाकडनं गणेशच्या माध्यमातून. विचार केला तर हॅलो येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. तर येणारे 6 चेंडू आणि जुम्मापट्टी संघाला 15 धावांची गरज. गोलंदाजीचा विचार केला तर 3 षटकं हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा दिल्या गेल्या. त्यानंतर 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक पाहायला मिळालं लवाळवाडी संघाकडनं. तर शेवटच्या षटकामध्ये येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल ती लवाळवाडी संघाला. तर जुम्मापट्टी संघाचा विचार केला तर फलंदाजी मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली नाही. मात्र येणारे 6 चेंडूमध्ये 15 धावाची गरज असताना आपल्याला फलंदाजी पाहायला मिळेल का ती जुम्मापट्टी संघाकडनं. चांगला पाहायला मिळाला मात्र या ठिकाणी विकेट.
या ठिकाणी मोठा विकेट पाहायला मिळतोय जुमापट्टी संघाकडनं. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती राजेंच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळाली. राजेंच्या माध्यमातून गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर केतनचा विचार केला तर या ठिकाणी मोठा विकेट पाहायला मिळाला जुमापट्टी संघाकडनं. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल हरीश. विचार केला तर आता येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर केतन. या ठिकाणी शॉर्ट डिलिव्हरी. या ठिकाणी डॉट डिलिव्हरी. या ठिकाणी चांगला फटका क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळतोय ते लवळवाडी संघाकडनं. एकच धाव. विचार केला तर पूर्णपणे सामना लवळवाडी संघाकडनं. लवळवाडी संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटचे पतन पाहायला मिळतोय ते लवळवाडी संघाकडनं. तर या नंतर होणारा सामना अस्सलवाडी वर्सेस आशाची पट्टी. अस्सलवाडी अमोल वर्सेस आशाची पट्टी. जर 2 संघ आले असतील तर त्यांनी स्टेजवर संपर्क साधा. अस्सलवाडी अमोल आणि आशाची पट्टी कर्णधार स्टेजवर या. तर 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. एका चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज जुमापट्टी संघाला. 13. यावेळी फुल टॉस चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी. या ठिकाणी पहिला सामना मात्र लवाळवाडी संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. तर यानंतर होणारा सामना अस्सलवाडी अमोल वर्सेस आशाची पट्टी. जर दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर स्टेजवर संपर्क साधा. नक्कीच इथं आगमन झालंय दत्ता कराळे साहेबांचं इथं स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय की त्याचं स्वागत केलं जाईल. मी साहेबांना विनंती करतोय की जायचंय. दत्ता कराळे साहेब बेकरे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं इथं स्वागत केलं जाईल. मंडप डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता कराळे साहेब बेकरे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व त्यांचं इथं स्वागत केलं जातं आपण पाहतोय. मी कॅमेरामॅन